ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, माघ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या माघ महिन्यामध्ये वसंत पंचमी साजरी केली जाते। तर ही वसंत पंचमी 14 फेब्रुवारी 2024ला बुधवारी आहे। तर या वसंत पंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे म्हणजे माता सरस्वतीसोबतच देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होईल। त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी पालकांनी आपल्या मुलासाठी मुलीसाठी कोणते उपाय करावेत ज्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढते, बुद्धी तल्लख होते, तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सरस्वती माता की जय असं जरूर लिहा। त्यासोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। वसंत पंचमीचा हा सण बळीराजासाठी म्हणजेच आपल्या शेतकरी राजासाठी तितकाच महत्त्वाचा मानला जातो जितका शाळेत जाणाऱ्या मुलासाठी, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलासाठी, थोडक्यात जे कोणी शिक्षण घेत आहेत, जे कोणी विद्यार्थी रूपी आहेत त्या सर्वांसाठी हा सण महत्त्वाचा आहे। या वसंत पंचमीच्या दिवशी आपली विद्येची देवता देवी सरस्वती मातेचं आपल्याला पूजन करायचं असतं। तर यावर्षीची वसंत पंचमी 14 फेब्रुवारी 2024ला बुधवारी उद्या आहे। तर आपल्याला दिवसभरात कधीही शक्य होईल त्यावेळेत सरस्वती मातेचं पूजन नक्कीच करायचं आहे। पूर्ण दिवस हा वसंत पंचमीचा असतो, त्यामुळेच कोणताही शुभमुहूर्त बघण्याची आपल्याला गरज नाही। आपल्याला शक्य होईल त्यावेळेत आपण देवी सरस्वतीचं पूजन करायचं आहे। वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी आपली अंघोळ वगैरे आटोपली की विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, पाटीवरती ज्याप्रमाणे आपण दसऱ्याला पाटीवरती श्रीयंत्र काढतो, पाटी नसेल तर वहीवर देखील काढलं तरीही चालेल, श्रीयंत्र काढायचं आहे। जर तुमच्याकडे देवी सरस्वतीचा फोटो असेल तर अतिउत्तम, तुम्ही देवी सरस्वतीच्या फोटोची देखील पूजा करू शकता। विद्यार्थ्यांना हे काढायला जमत नसेल तर त्यांच्या पालकांनी हा उपाय करायचा आहे। पाटीवरती श्रीयंत्र काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे। त्यासाठी पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे। पिवळ्याच रंगाचं वस्त्र का, तर वसंत पंचमीपासून वसंत ऋतूची सुरुवात होते, उन्हाळ्याची सुरुवात होते, त्यामुळे पिवळ्या रंगाला महत्त्व आहे। पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून जर तुम्ही पाटीवरती वहीवरती श्रीयंत्र काढलं असेल तर ते वही पाटी तिथे ठेवायचं, किंवा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आणि घरातील प्रत्येक सदस्याने त्याची पूजा करायची आहे। देवी सरस्वती मातेची विधिवत पूजा करायची आहे। धूपदीप लावायचे, हळदी कुंकू अक्षता व्हायचं आणि पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची फुले मिळाली तर ती देखील जरूर सरस्वती मातेला अर्पण करायची आहे। आणि नैवेद्य स्वरूपात देवी सरस्वती मातेच्या फोटोसमोर तुम्ही पिवळ्या रंगाची फळे ठेवू शकतात। यामध्ये तुम्ही केळी ठेवली, संत्री ठेवली तरी देखील चालेल। जर तुम्हाला पिवळ्या रंगाची फळे नाही मिळाली तर तुम्ही नारळाची बर्फी किंवा केशरी भात नैवेद्य स्वरूपात अर्पण करू शकतात। त्या दिवशी शाळेत जाणाऱ्या मुलांनी, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींनी, जे कोणी शिक्षण घेत आहेत तर अशा सर्वांनी आपल्या वह्या पुस्तकांची पूजा केली तरी देखील चालेल। हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि सुरुवातीला जो मी गायत्री मंत्र सांगितला आहे त्या मंत्राचं उच्चारण देखील तुम्हाला करायचं आहे, किंवा मग तुम्ही सरस्वती वंदना देखील म्हणू शकता। तर सरस्वती वंदना अशी आहे, या कुंदेनुदू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूती, देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा। ही सरस्वती वंदना देखील तुम्ही म्हणू शकता, किंवा मग सरस्वती मातेच्या प्रार्थनेतील तुम्हाला 2 ओळी सांगते त्या 2 ओळी देखील तुम्ही म्हणू शकते। तर सरस्वती मातेची प्रार्थना अशी आहे, हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते। या प्रार्थनेतील तुम्ही ह्या 2 ओळी देखील म्हणू शकता। वसंत पंचमीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी कोणते उपाय करायचे ते आता आपण बघूया। वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने काय करायचं आहे, तर वाटीमध्ये मध घ्यायचं आहे। मधासाठी जी वाटी घेणार असाल
ती वाटी चांदीची असेल तर अतिउत्तम, किंवा मग दुसरी कोणत्याही धातूची वाटी घेतली तरी चालेल. आणि मोरपीस घ्यायचा आहे. मोरपिसाची जी खालची काडीची बाजू असते ती मधामध्ये बुडवायची आणि आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जिभेवर तुम्ही एकतर श्री, ओम किंवा ऐ यापैकी एक अक्षर लिहायचं आहे. जी मोरपिसाची खालची अख्खा मोरपीस घेऊन खालची जी काडीची बाजू असते ती मधामध्ये बुडवून जिभेवर तुम्ही एकतर श्री किंवा ओम किंवा ऐ आणि त्याच्या अनुस्वार असा ऐ तुम्ही जिभेवर लिहू शकता. यामुळे काय होतं, आपल्या मुलाची बुद्धी तल्लख होते. खरं तर हा उपाय 1 वर्ष ते 10 वर्षाच्या मुलांसाठीच करायचा असतो, पण वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही आपला जे कोणी शाळेत जात असेल, मुलगा असो मुलगी असो, कॉलेजात जात असो, तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. वसंत पंचमीला देवी सरस्वती मातेचा जन्म झाला होता आणि देवी सरस्वती मातेचा संबंध थेट विद्येशी आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी प्रत्येक आईने हा उपाय नक्की करायचा आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या शिक्षण घेणाऱ्या मुलाचे मुलीचे दिव्याने ओवाळून औक्षण देखील करू शकता. त्यामुळे देखील देवी सरस्वती माता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या मुलामुलींना तल्लख बुद्धीची आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी भरपूर असा आशीर्वाद नक्कीच देत असते. आता आपण हे बघूया की आईनेच हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलींसाठी का करायचा. तर प्रत्येक लहान बाळाची, मुलगा असो मुलगी असो, तर त्याचा पहिला गुरु ही आई असते आणि त्यानंतर जेव्हा ते मूल शाळेत जायला लागतं तेव्हा मग शिक्षक हे त्याचे गुरु बनत असतात. त्यामुळेच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे. आता ज्यांची मुले लहान असतील, अजून शाळेत जात नसतील, ज्यांना अजून अक्षर ओळखच नाही, तर अशा आईने काय करायचं आहे, वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलाच्या मुलीच्या हातात पेन पेन्सिल देऊन त्याच्याकडून श्री हे अक्षर गिरवून घ्यायचं आहे. तर श्रीच हे अक्षर का, तर आपण लहानपणापासून एक ओळ ऐकत आलेला असेल, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. म्हणजे पहिल्यांदा स्त्री या अक्षराची ओळख झाली की त्यानंतरच आपल्याला आई पुढे जाऊन शिकायचे असते. म्हणूनच श्री हे अक्षर आपल्याला त्या दिवशी आपल्या मुलाकडून मुलीकडून लिहून गिरवून घ्यायचं आहे. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वती पूजनाला खूप सारं महत्त्व आहे. त्यामुळे सरस्वती देवी आपल्यावर प्रसन्न होत असते. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही विद्येचा, देवी सरस्वतीचा अपमान होईल असं वर्तन करायचं नाही. वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही शाळा किंवा कॉलेजला दांडी मारायची नाही, सुट्टी घ्यायची नाही, तर नियमितपणे आपल्या शाळेला कॉलेजला जायचं आहे आणि तिथे जाऊन अभ्यास करायचा आहे. तुम्ही आपल्या पालकांनीच आपल्या मुलाबाळांना त्या दिवशी सुट्टी घेऊ द्यायची नाही, त्यांना शाळेत पाठवायचं आहे. त्यामुळे देवी सरस्वती माता आपल्यावर प्रसन्न राहते, आपल्या मुलांना हुशार बनवते, स्मरणशक्ती वाढण्यास मदत करते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काय उपाय करायचा आहे ज्यामुळे आपली मुले तल्लख बुद्धीचे बनतात, कुशाग्र बनतात, याबद्दलची माहिती बघितली. सोबतच वसंत पंचमी केव्हा आहे हे देखील बघितलं. या सर्व उपायांमुळे माता सरस्वती सोबतच देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. देवी सरस्वती माता तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करो अशीच मी देवी सरस्वती चरणी प्रार्थना करते. वसंत पंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.